भारतीय संविधानाचे जनक विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आदरणीय प्रवीण खोब्रागडे सर, अध्यक्षा गीता रामटेके मॅडम, आमचे सहकारी दीपक चटप, राजेश खोब्रागडे आणि उपस्थित आपण सर्व माता भगिनींनो, आज आपल्याला जो विषय दिलेला आहे, आज आपण ज्या विषयाची चर्चा करणार आहोत ते संविधानिक मूल्य आणि वर्तमान भारत। 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि एक लढा संपला, स्वातंत्र्याचा लढा संपला होता, पण एक नवीन लढा सुरू होणार होता। तो म्हणजे 565 राजे राजवाडे एकत्र करून बनवलेला हा देश एकत्र कसा ठेवायचा, एक संघ कसा ठेवायचा, लोकशाही टिकवून कशी ठेवायची। ब्रिटिश जाता जाता किती देश स्वतंत्र करून गेले हा प्रश्नच होता। ब्रिटिशांनी जाता जाता सांगितलं भारत पाकिस्तान हे 2 देश स्वतंत्र आणि सर्व राजे महाराजे राजे रजवाडे स्वतंत्र। ज्या राजे महाराजांना भारतात स्वाधीन व्हायचे त्यांनी भारतात जा, ज्यांना पाकिस्तानमध्ये स्वाधीन व्हायचे त्यांनी पाकिस्तानमध्ये जा, आणि ज्या राजे महाराजांना स्वतंत्र देश म्हणून राहायचे त्यांनी स्वतंत्र देश म्हणून राहा। आजच्या आपल्या भारतामध्ये 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र आलेले आहेत। ह्या 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र करून बनवलेला हा देश काही पाश्चात्य पॉलिटिकल थिंकर्स, राजकीय तत्वज्ञ, राज्यशास्त्राचे अभ्यासक यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःला, जगाला आणि भारतीयांना एक प्रश्न विचारला होता। त्यांचं म्हणणं होतं, आम्ही हा सर्व देश फिरून पाहिला, 565 राजे रजवाड्यांनी बनवलेला हा देश, एकत्र येऊन बनवलेला हा देश आम्ही फिरून पाहिला, आणि या देशामध्ये आम्हाला काय दिसलं तर या देशामध्ये आम्हाला फक्त भेदभाव दिसला। धर्माच्या नावावर भेदभाव आहे, जातीच्या नावावर भेदभाव आहे, रिलिजियस डिफरन्सेस आहेत, सोशल डिफरन्सेस आहेत, कास्ट डिफरन्सेस आहेत, कल्चरल डिफरन्सेस आहेत, भाषेवरनं भेदभाव आहे, लिंग्विस्टिक डिफरन्सेस आहेत, सोशल डिफरन्सेस आहेत, पॉलिटिकल डिफरन्सेस आहेत, लिंग्विस्टिक डिफरन्सेस आहेत, भेदभाव आणि भेदभावच आहेत। तर हे 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र करून बनवलेला हा देश सगळ्या चारही बाजूने फिरून पाहिला तर इथल्या नागरिकांमध्ये भेदभाव आणि भेदभावच दिसतो। जिओग्राफी, भाषेच्या नावावरनं, धर्माच्या नावावरनं, जातीच्या नावावरनं, वेगवेगळ्या कारणास्तव हे एकत्र कसे टिकून राहतील, हे एकसंघ कसे राहतील, आणि स्वातंत्र्य जरी झालं तरी लोकशाही किती काळ टिकून राहील, हा एक महत्त्वाचा प्रश्न जगाला या तत्त्वज्ञानाने विचारला, भारतीयांना विचारला। आणि त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देताना पुढे असं म्हटले होते की मनाला असं वाटतं की हे एकसंघ राहतील, लोकशाही टिकून राहील, पण बुद्धीने विचार केला तर यांना एकत्र राहण्यासारखा काही कॉमन मुद्दा, काही कॉमन फॅक्टर दिसत नाही। आणि हा एक प्रश्न घेऊन आमची संविधान सभा प्रवासाला निघाली होती। आम्हाला असा भारत बनवायचा होता, आम्हाला असा भारत बनवायचा होता जो एक संघ राहील, ज्याच्यामध्ये लोकशाही टिकून राहील, आणि ही जबाबदारी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती की असा भारत बनवायचा की जो एकसंघ राहील, लोकशाही टिकून राहील। आणि आम्ही जगाला या प्रश्नाचं उत्तर दिलं 26 जानेवारी 1950 रोजी। एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आपल्या देशात सर्वात सुप्रीम कोण, सर्वात सर्वोच्च कोण? पार्लमेंट इज नॉट सुप्रीम, संसद सुप्रीम नाही, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय सुप्रीम नाही, पंतप्रधान सुप्रीम नाही, राष्ट्रपती सुप्रीम नाही। या देशामध्ये जर सर्वोच्च काही असेल, सुप्रीम काही असेल तर फक्त आणि फक्त या देशाचं संविधान आहे। कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम अथॉरिटी, इट इज द लॉ ऑफ द लँड। एखाद्याला प्रश्न पडेल की सुप्रीम संविधान सुप्रीम कसं, सर्वोच्च कसं? या देशामध्ये संसद असावी संविधान सांगतं, लोकसभा असावी संविधान सांगतं, राज्यसभा असावी संविधान सांगतं, पंतप्रधान असावेत, मंत्रिमंडळ असावे संविधान सांगतं, राष्ट्रपती असावेत संविधान सांगतं, सर्वोच्च न्यायालय असावं संविधान सांगतं, राज्य असावेत संविधान सांगतं, विधानसभा विधान परिषद असावी संविधान सांगतं, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असावे संविधान सांगतं, गव्हर्नर राज्यपाल असावे संविधान सांगतं, हायकोर्ट असावं, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय असावं संविधान सांगतं। यांना जन्माला संविधानाने घातलं, यांचा जन्मदाता संविधान आहे। जन्म देणारा मोठा असतो, घेणारा नाही। तुमचं अस्तित्व संविधानामुळे आहे।
नो वन हॅज पॉवर टू अल्टर or डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. देशातली कोणतीही संस्था असो, देशातली व्यक्ती असो किंवा कोणतीही संस्था असो, कुणालाही संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्याची परमिशन नाही. आणि या देशामध्ये कुणीही संविधानाची मूलभूत चौकट तोडू शकत नाही. आमचं संविधान तुमचा जन्मदाता आहे. संविधानामुळे तुम्ही आहात. संविधानामुळे एव्हरी ऑर्गन, एव्हरी इन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन इज द क्रिएटर. जन्मदाता आहे संविधान. आणि एक नियम सांगतो, निसर्गाचा जन्म देणारा मोठा असतो, घेणारा नाही. इतिहास साक्षी आहे. 1940 ते 50 मध्ये जे देश स्वातंत्र्य झाले त्या देशामध्ये एकदा तरी लोकशाही उलथून पडली आणि डिक्टेटरशिप आली. उदाहरण म्हणून पाकिस्तानचं उदाहरण घेईल. आपल्यासोबत स्वातंत्र्य झालेला पाकिस्तानचं डबल पार्टिशन होऊन बांगलादेश नावाचा देश तयार झाला. इतिहास साक्षी आहे. 1940 ते 50 मध्ये पर्टिक्युलरली जे जे देश स्वातंत्र्य झाले त्या देशामध्ये एकदा तरी लोकशाही उलथून पडली. त्या देशाचं एकदा तरी परत डबल पार्टिशन झालं. उदाहरण घ्यायचं असेल तर पाकिस्तानमध्ये दर 5-10 वर्षाने तिथला मिलिटरीचा हेड कूप करतो, तिथं मिलिटरी रूल येतो, डिक्टेटरशिप येते आणि परत 10-15 वर्षांनी लोकशाही रिस्टोर्ड होते. आपल्यासोबत स्वातंत्र्य झालेला पाकिस्तानचं परत पार्टिशन होऊन पर्टिक्युलरली बांगलादेश नावाचा एक देश तयार झाला. इतिहास साक्षी आहे. गेल्या 63 वर्षामध्ये एकदाही असं वाटलं नाही की या देशामध्ये लोकशाही उलथून पडेल किंवा या देशाचा पर्टिक्युलर एखादा भाग बाजूला जाईल. ही दुसरी तिसरी कुणाची ताकद नाही, ही भारतीय संविधानाची ताकद आहे की आजही तुम्ही आम्ही एकत्र आहोत. आजही या देशामध्ये लोकशाही टिकून आहे. आजही हा आम्ही एक संघ आहोत. ही भारतीय संविधानाची ताकद आहे. हे भारतीय संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी होती. त्यांनी संविधानातला प्रत्येक शब्द 2 वर्ष 11 महिने 17 दिवस विनाकारण लागले नाही. एका एका शब्दावर दिवसभर चर्चा केली, विचार विनिमय केला आणि प्रत्येक शब्द आणि प्रत्येक संस्था याची चौकट आणि सांगड अशी घातली की या देशामध्ये जे जगाने आम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्हाला एकत्र काय बांधून ठेवल, तुम्ही एकत्र कसे राहताल, आणि तो एक शब्द संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. तो एक शब्द म्हणजे आम्ही भारतीय लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. आमचा धर्म वेगळा असेल, जात वेगळी असेल, आमच्या भाषा वेगळ्या असतील, आमच्यामध्ये वाद असतील, आमच्यामध्ये मतभेद असू शकतात, पण एक शब्द आम्हाला एकत्र बांधून ठेवतो, तो म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही सर्व भारतीय नागरिक आहोत, भारताचे नागरिक आहोत. हा एक शब्द तुम्हाला आम्हाला एकत्र बांधतो. या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्ट इतक्या सुंदरपणे घेतली. आज देशामध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे संविधानिक असाक्षरता, कॉन्स्टिट्यूशनल इलिटरसी. तुम्ही आम्ही आज संविधान दिन साजरा करायला बसलेलो आहोत. तुम्ही आम्ही बरेचसे शिकलेलो आहोत, पण खरंच मनाने स्वतःला एक प्रश्न इथून जाताना विचारा की खरंच संविधानामध्ये काय लिहिलंय, खरंच आपल्याला माहीत आहे का? संविधानाची प्रिअम्बल आणि फंडामेंटल राईटचा चॅप्टर सोडला, मूलभूत हक्काचं प्रकरण सोडलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकरता काय लिहून ठेवलंय? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अभ्यास करून तुमच्या आमच्या हक्काकरता काहीतरी लिहून ठेवलं असेल तर कमीत कमी ते वाचण्याची जबाबदारी तरी तुमची आमची आहे. संविधानिक कॉन्स्टिट्यूशनल इलिटरसी हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. राज्यकर्त्यांना जास्त पर्टिक्युलरली नागरिकांना शहाणं करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. इतिहासात जर डोकावून पाहिलं तर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सगळ्यात जास्त वकील होते. याचं कारण ज्ञान होतं, नॉलेज होतं, आणि जर एखादा आपल्यावर अन्याय करत असेल तर त्याची माहिती होते की हा आपल्यावर अन्याय करत आहे, आणि माणसाचा स्वभाव आहे अन्याय म्हटलं की बंड करणार. पण जर एखाद्याला माहीतच नसेल आपल्यावर अन्याय होतोय तर काही प्रश्न शिल्लक राहत नाही. मग अन्याय होतं हे कळलं नाही तर ती एवढं चांगलंच असतं बाकीच्या लोकांकरता, प्रस्थापितांकरता. आणि आपल्यावर अन्याय होत आहे हे समजण्याकरता कमीत कमी संविधान वाचलं तर कळायला तरी लागतं. संविधानामध्ये पर्टिक्युलर शाळेमध्ये प्रिअम्बल शिकवतात, मान्य आहे, पण संविधानातलं एखादा आर्टिकल जरी मूलभूत हक्काचं एक आर्टिकल जरी वर्षभरात एकदा शिकवलं तरी पण साक्षरता जास्त होईल. परिस्थिती तर आजकाल अशी आहे, न्यूज चॅनल जर पाहिलं तर थोड्या वेळ असं वाटतं की एक जण बोलला की असं वाटतं की याचं बरोबर आहे. टीव्हीवरनं थोड्या वेळाने तेव गेला की दुसरा आला की वाटतं अरे याचंही बरोबर आहे. 15 मिनिटांनी वाटतं सगळेच बरोबर आहेत. मग सगळेच बरोबर आहेत तर परिस्थितीमध्ये चूक होती कशी आहे, चुकतंय कसं, मग चुकतंय नेमकं कुणाचं?
आणि नेमका बरोबर कोण आहे हे समजण्याकरता संविधान माहिती पाहिजे, संविधानातल्या तरतुदी माहिती पाहिजेत. कोरोनाच्या काळामध्ये तर असं झालं की काही वेळा आलं की राज्य सरकार म्हणायचं केंद्राची जबाबदारी, केंद्र म्हणायची राज्याची जबाबदारी. नागरिकांना तर आणखी कळना कोणती जबाबदारी नेमकी कुणाची होती. आमच्या महामानवाने हे 1950 साली लिहून ठेवलं संविधानामध्ये की राज्याची कोणती जबाबदारी आणि केंद्राची कोणती जबाबदारी, कुणी कोणत्या गोष्टी करायच्या. हे जर तुम्हाला आम्हाला जर माहिती असेल तर चुका होणार नाहीत. किंवा कुणीतरी काहीतरी टीव्हीवर सांगतंय किंवा कुठेतरी मोबाईलला येतं हे ऐकून आपण आपलं मत बनवणार नाही. लोक शिकले, मोठी झाली, इंजिनियर झाले. आजही वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर पहिला एक प्रश्न विचारतो, चांगल्या चांगल्या ठिकाणी गेले, डॉक्टर झाले लोक, इंजिनियर झाले, कुठे लेक्चरला गेलो संविधानाविषयी तर पहिला प्रश्न विचारतो की देशात सर्वोच्च कोण, सुप्रीम कोण. 70% लोक आजही चुकतात. कुणी म्हणते संसद सुप्रीम, कुणी म्हणते सुप्रीम कोर्ट सुप्रीम, कुणी म्हणते पंतप्रधान सुप्रीम, कुणी म्हणते राष्ट्रपती सुप्रीम. लोकाला घसाकोरडा करून सांगायला लागतंय संविधान सुप्रीम. हे यांच्यातलं कुणी सुप्रीम नाही, यांच्यातलं सर्वोच्च कुणी नाही. हे 2023 साली ही परिस्थिती आहे. मग फक्त शिकले पण संविधान शिकले नाही, संविधानाची साक्षरता झाली नाही. आणि ही जबाबदारी खरं तर तुमची आमची असली पाहिजे. ही जबाबदारी तर प्रत्येक नागरिकाची आहे, प्रत्येक व्यक्तीची आहे की फक्त स्वतःपुरतं संविधान न शिकता संविधानातल्या तरतुदीचा अवेअरनेस साक्षरता झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला संविधानातल्या तरतुदी समजल्या पाहिजे. ही तुमची आमची जबाबदारी आहे. या संविधानामध्ये वेगवेगळे हक्क तुम्हाला आम्हाला दिले, पण काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या म्हणजे या संविधानामधलं मूलभूत हक्काचं आपलं प्रकरण 3 आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा अधिकार घेतला. अस्पृश्यतेसारख्या चुकीच्या प्रॅक्टिसेस होत होत्या, प्रथा होत्या, त्या संविधानामध्ये घेतल्या अनुच्छेद 17च्या स्वरूपात की आजपासून अस्पृश्यता बंद करेल आणि जो कोणी अस्पृश्यता प्रॅक्टिस करेल त्याला कायद्याने शिक्षा होईल. सहानुभूती आणि अनुभूतीमध्ये फरक असतो. संविधान सभेमध्ये मसुदा समितीमध्ये जे बाकीचे मेंबर्स होते, सदस्य होते, त्यांना अस्पृश्यतेविषयी सहानुभूती होती. सहानुभूती आणि अनुभूतीमध्ये फरक असतो. तुम्ही आम्ही एक सोबत रस्त्याने चाललो तर एखाद्या मित्राला ठेच लागली आणि त्याच्या पायातून रक्त निघायला लागलं तर त्याला त्रास होतोय, आपल्याला वाईट वाटतं, ही सहानुभूती आहे. अरे त्रास होत असेल, पण ज्याला ठेच लागली त्याच्या पायातून रक्त निघतंय त्याला अनुभूती असते की ठेच लागल्यावर रक्त निघल्यावर त्रास कसा होतो. संविधान सभेमधल्या आणि मसुदा समितीच्या बाकीच्या सदस्यांना अस्पृश्यतेची सहानुभूती होती की चुकीचं झालंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याची अनुभूती होती. त्यांना माहिती होतं की ही प्रथा किती चुकीची आहे आणि नुकसान किती करतंय, म्हणून त्यांनी संविधानामध्ये ती तरतूद घेतली. त्या संविधानामध्ये त्यांनी सांगितलं की अस्पृश्यता आजपासून बंद, आणि जो कोणी अस्पृश्यता प्रॅक्टिस करेल त्याला कायद्याने गुन्हा. समाज जसा बदलत जातो तसे अस्पृश्यतेचे प्रकार बदलतात. त्या काळी जाती आणि धर्माच्या नावावर मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आता काही वेळा म्हटलं जातं की ही महिला आहे तर महिलांना मंदिरात प्रवेश नाही. हे एक नवीन प्रकार आहे अस्पृश्यतेचाच. त्या काळी जातीच्या नावावर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी घर घेऊ देत नव्हते, घर घेतलं तर राहायला देत नव्हते. आजकाल शहरी भागात नवीनच फ्लॅट निघालं की शाकाहारी सोसायटी आणि मांसाहारी व्हेजिटेरियन आहे का तर इथं फ्लॅट घेत नाही तर नाही. हे नवीन प्रकार सुरू झाले. राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, नाही तर एक अस्पृश्यता बंद करायला वर्षानुवर्ष पिढ्यानी पिढ्या गेल्या. हे जर आत्ता तुम्ही नवीन सुरू केला तर हे जर पुढचे जनरेशन हे फॉलो करायला लागले तर परत भांडत बसायचं का आता हे नवीन सुरू झालंय तर नवीन बंद कर. ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी लगेचच त्याच्यावर काहीतरी तरतुदी करणं कायदे मंडळाची, राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. आणि कायदे मंडळ राज्यकर्ते तेव्हाच कायदा बनवतात तेव्हा लोक त्याच्या मागे लागतात की हे बनवा. ते होऊन काय मनाने जास्त काय त्रास करून घेत नाहीत. आणि लोक मागे लागण्याकरता लोकाला पहिल्यांदा माहिती लागतं की अरे असं असं होऊ राहिलंय, आणि ती माहिती होण्याकरता संविधानच माहिती लागतं, त्याशिवाय कळतच नाही काय चाललंय.
आमच्याकडे कायद्यामध्ये एक तत्व आम्ही नेहमी शिकवतो की जे मनाला माहीत नसतं ते डोळ्याला कधी दिसत नाही. जर मनाला माहीतच नाही ना काय चाललंय तर डोळ्याला कधी दिसतच नाही काय चाललंय. आणि मग हे सुद्धा एक नवीन प्रकारचे पर्टिक्युलरली अनटचबिलिटीचे प्रकारच आहेत. मॉडर्न फॉर्म ऑफ अनटचबिलिटी म्हणू शकतो, जी आजच्या वर्तमान भारतात काळाची गरज आहे की राज्यकर्त्याने त्याच्याविषयी तात्काळ काहीतरी कायदे केले पाहिजेत. ह्या प्रथा, ह्या चुकीच्या सुरू होणाऱ्या प्रथा बंद केल्या पाहिजेत. शिक्षणाचा अधिकार आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न महामानव सर्वांचे होते. त्यांना एखाद्या जाती धर्माच्या बंधनात बांधून चालणार नाही. त्यांनी संविधान 140 कोटी भारतीयांकरता लिहिलं आणि 140 कोटी भारतीय नजरेसमोर ठेवून पर्टिक्युलरली एक एक तरतूद बनवली. असं होत असताना ज्यावेळेस ते असं म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आजच्या या कार्यक्रमामध्ये मी पत्रिका पाहत असताना एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली की इतक्या मोठ्या वेगवेगळ्या तुमच्या संघटना असून तुम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतायत. खऱ्या अर्थाने हे एका प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं वंदन म्हटलं पाहिजे. कारण संघटित होणं ही काळाची गरजच असते. शिक्षण हा तुमचा आमचा मूलभूत हक्क आहे. संविधानाने दिला, पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेची असतं. अंमलबजावणी पण चालू आहे, पण तुम्हाला आम्हाला माहिती तरी पाहिजे की अंमलबजावणी कुठे होते आणि जर एखाद्या हक्काचं उल्लंघन झालं तर कुठे जायचं असतं आणि पर्टिक्युलरली मागायचं काय असतं. त्यामुळे कधी कधी संघर्षही करायला लागतो, तो कायद्याच्या माध्यमातून करायला लागतो. जेव्हा जेव्हा आरक्षणाचा मुद्दा येतो, संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आठवतं. संविधानाच्या अनुच्छेद 16 मध्ये ज्यावेळेस तरतूद घेण्यात आली होती की आता आरक्षण पर्टिक्युलरली कसं द्यायचं, तर ती तरतूद ओरिजिनल अशी होती की nothing in this article shall prevent the state from making any special provisions of reservation in favor of any classes of citizen. क्या संविधानाच्या अनुच्छेद 16 मध्ये काही म्हटलं असेल तरी स्टेट, राज्य आरक्षण देऊ शकतं. एनी क्लासेस ऑफ सिटीजन असा शब्द होता, एनी क्लासेस ऑफ सिटीजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठले आणि त्यांनी सांगितलं एनी आणि क्लासेस ऑफ सिटीजन याच्यामध्ये बॅकवर्ड शब्द टाका, मागासवर्गीय वर्ग करा, मागासवर्गीय बॅकवर्ड शब्द टाका. मग संविधान सभेतले काही सदस्य म्हटले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कारण तुम्ही असं जर म्हटलात एनी क्लासेस ऑफ सिटीजन तर गव्हर्नमेंट पर्टिक्युलरली कुणालाही रिझर्वेशन देईल. रिझर्वेशन जे पाठीमागे राहिलेत त्यांना थोडं पुश करण्याकरता असतं. रिझर्वेशनची तरतूद काय असते, आरक्षणाचा मुद्दा काय असतो. 26 जानेवारी 1950 रोजी आमचं संविधान अंमलात आलं. आमच्या संविधानाने मूलभूत हक्क दिले, समानतेचा अधिकार दिला. मग आपण सर्व भारतीयांना सांगितलं की आजपासून सर्व समान, उद्या आजपासून कुणासोबत भेदभाव होणार नाही, ना जातीच्या नावावर होईल ना धर्माच्या नावावर होईल. सगळे भारतीय म्हटले आनंद आहे. पण 26 जानेवारी 1950 ला आमच्या समाजाची परिस्थिती काय होती हेही समजून घेणं गरजेचं आहे. 26 जानेवारी 1950 म्हणजे एक 0 लाईन धरून चाला, स्टार्टिंग पॉइंट, 0 पॉइंटवर उभे आहोत आपण, एका नवीन प्रवासाला निघालो. पण 26 जानेवारी 1950 रोजी काही लोक आमच्या समाजामध्ये पुढे निघून गेलेले होते, ज्यांना शिक्षणाच्या संधी होत्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी होत्या. असं धरून चाला, 0 लाईन पासून ते 5 किलोमीटर पुढे जाऊन थांबले होते. आणि आमच्या 26 जानेवारी 1950 मध्ये आमच्या समाजाकडे पाहिलं, देशाकडे पाहिलं तर काही मंडळी अशी होती ज्यांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थान नव्हतं. शिक्षणाच्या संधी किंवा समाजाचा मुख्य प्रवाह सोडा, मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, पाणी भरण्याचे अधिकार नव्हते, अस्पृश्यतेसारख्या प्रॅक्टिसेस होत्या. त्या 0 लाईनच्या पाठीमागे 5 किलोमीटर उभे होते. म्हणजे काही समाज 5 किलोमीटर पुढे जाऊन उभा आहे, मध्ये 0 लाईन आहे, काही समाज 5 किलोमीटर पाठीमागे आहे.
आणि आता आपण झिरो लाईनवर उभा राहून दोघांना ओरडून सांगतो आता आजपासून भेदभाव होणार नाही, दोघं सारखेच. सगळे म्हणले आनंद आहे. म्हणे आता एक नवीन प्रवास सुरू करायचा आहे, नवीन शर्यत सुरू करायची. म्हणे हरकत नाही. म्हणे शर्यत कुठपर्यंत? म्हणे झिरो लाईनपासून 10 किलोमीटर शर्यत, की झिरो लाईनपासून 10 किलोमीटर संपेपर्यंत पळायचं आहे. म्हणे हरकत नाही, सगळे पळायला तयार आहे. म्हणे सगळे पळणार. आता प्रॉब्लेम हा आहे की जे पुढे 5 किलोमीटर गेले तोपर्यंत डायरेक्ट इनडायरेक्ट त्या प्रश्नाला वाचा फुटत नाही आणि त्या प्रश्नावर राज्यकर्ते सिरियसली विचार करत नाही. कोणत्याही मुद्द्यावर पब्लिक ओपिनियन क्रिएट होणं गरजेचं असतं, लोकांचं मत तयार होणं गरजेचं असतं. आणि मत, एखाद्याला तुम्हाला मत देण्याचा अधिकार आहे. आपल्या संविधानामध्ये एक प्रश्न आहे, एक अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला तुम्ही आम्ही म्हणतो. तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये एक महत्त्वाची केस निर्माण झाली होती की माहितीचा अधिकार हा आमचा मूलभूत अधिकार आहे. तर सर्वोच्च न्यायालयात एक केस निर्माण झाली होती की मी ज्यावेळेस मतदान द्यायला जातो, मी एखादं इलेक्शन राहिलं, मी मतदान द्यायला जातो म्हणजे मी व्यक्तच होतो. मत देतो म्हणजे मी काय होतो? व्यक्त होतो. आणि तुम्हाला आम्हाला जर एखाद्या विषयावर मत मांडायचं असेल, व्यक्त व्हायचं असेल, तुम्हाला आम्हाला एखाद्या विषयावर जर व्यक्त व्हायचं असेल, मत मांडायचं असेल, तर सगळ्यात अगोदर काय लागतं? तर त्या विषयावर तुम्हाला स्वतःचं मत लागतं अगोदर. आणि त्या विषयावर तुम्हाला स्वतःचं मत बनवण्याकरता काय लागतं? तर माहिती लागते. कारण मी तुम्हाला एखादा विषय दिला आणि सांगितलं हे विषय आहे, 8 दिवस जा अभ्यास कर आणि 1 तास या विषयावर तुझं मत मांड. तुम्ही 8 दिवस गेले आणि वापस आले, म्हणे मी या विषयावर व्यक्त नाही होऊ शकत. मी म्हटलं काय अडचण आहे, तुला 8 दिवस दिले होते. तुम्ही म्हटले मी खूप शोधलं पण या विषयावर मला काही माहिती मिळालीच नाही. आणि माहिती नसताना व्यक्त कोण होतंय? एखाद्या विषयाची काडीची माहिती नसताना व्यक्त होणारे आमच्या कायद्याच्या भाषेत त्याला वेडा म्हणतात, अनसाउंड माइंड, की माहिती काहीच नाही पण चालूच आहे फक्त. आणि मग कोणत्याही विषयावर मत मांडण्याकरता अगोदर स्वतःचं मत लागतं आणि मत तयार करण्याकरता माहिती लागते, इन्फॉर्मेशन लागते, त्याच्याकरता नॉलेज लागतं. आणि ते सगळं मिळवण्याचा पहिली पायरी आहे, नॉलेज मिळवण्याची पहिली पायरी आहे की तुला संविधानातल्या तरतुदी माहिती असल्या पाहिजेत. ते लॉ ऑफ द लँड आहे, सुप्रीम अथॉरिटी. संविधान काही सामान्य कायदा नाही. कायदा संसद कायदेमंडळ बनवतं आणि जे संसद कायदेमंडळ कायदा बनवतं त्या संसदेला संविधानाने बनवलंय. हे लॉ ऑफ द लँड आहे, हे सुप्रीम अथॉरिटी आहे आमची. तर आम्ही आजच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर 1949ला आम्ही संविधान आमचं स्वीकारलं. आमच्या संविधानाची प्रिअम्बल सांगते, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सॉवरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक and to secure all its citizens justice, social, economic, political, liberty of thought, expression, faith, belief and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of individual and unity and integrity of nations. In our Constituent Assembly on this 26th day of November 1949, we do hereby adopt, enact and give ourselves this constitution. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे पर्टिक्युलरली जनक, ज्यांनी पर्टिक्युलरली संविधान बनवलं, संविधान शिल्पकार, त्यांनी आपल्या संविधानाच्या प्रिअम्बलमध्ये लिहून ठेवलंय की हे संविधान कुणी बनवलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, वी द पीपल ऑफ इंडिया. हे आम्ही सर्व भारतीयांनी मिळून बनवलं. वी द पीपल ऑफ इंडिया. आणि हे आम्ही सर्व भारतीयांनी काय केलं? 26 नोव्हेंबर 1949 रोजी आज आमच्या या संविधान सभेमध्ये आम्ही सर्व भारतीयांनी हे इनॅक्ट केलं, बनवलं. आम्ही सर्व भारतीयांनी हे स्वीकारलं, ॲडॉप्ट केलं आणि आम्ही सर्व भारतीयांनी गिव्ह आवर-सेल्फ, आम्हीच आम्हाला अर्पण केलं. आणि हा 26 नोव्हेंबर ज्या दिवशी आम्ही संविधान स्वीकारलं, तो दिवस आम्ही संविधान दिन म्हणून साजरा करतो. ह्या संविधान दिनाच्या दिवशी आज एक संकल्प करूयात की जेवढं शक्य होईल तेवढं संविधानिक साक्षरतेवर आम्ही भर देऊयात. संविधानिक साक्षरता करण्याचा प्रयत्न करूयात. संविधानिक साक्षरता ही काळाची आणि देशाची गरज आहे. कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी गरजेचं आहे.
मला राजेशचा फोन आला, मी पुण्यावरनं आलो, कशा करता आलो? मी म्हटला कार्यक्रम आहे, संविधानिक साक्षरता हा विषय आहे. मी म्हटलं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, मी येणार. माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. जर दोन गोष्टी मला संविधानामधल्या येत असतील तर माझ्या भावांना, आई माता भगिनींना त्यातल्या दोन गोष्टी जाऊन सांगणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या जबाबदारी करता मी येणार. मी माझ्या जबाबदारी करता आलो. तुमच्या प्रत्येकाची ही जबाबदारी माझ्या एकट्याची नाही, 140 कोटी भारतीयांची आहे. प्रयत्न करा की संविधानिक साक्षरतेवर तुम्ही आम्ही जास्त भर देऊयात. लोक इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, पण त्यांना सुद्धा संविधानाच्या तरतुदी जास्त माहीत नाही. प्रयत्न करा. आत्ताच पर्टिक्युलरली सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ग्रंथ संपदा वाचलीच पाहिजे, पण कमीत कमी पहिल्यांदा संविधान वाचा, मग सुरुवात करा. तिथून पुढे वाचा. आणि संविधान वाचल्यावर मग बाकीचंही कळेल की काय लिहून ठेवलं होतं आणि संविधानात हे का आलं. आणि मग कळायला सुरुवात होती की किती लांबचा विचार करून ठेवलाय. 150 वर्ष लांबचा विचार करून एक एक शब्द लिहून ठेवलाय. त्या संविधानामध्ये, आपल्या संविधानामध्ये एकही शब्द चुकून नाही आला आणि एकही शब्द समानार्थी नाही. इतका लांबचा विचार करून तो संविधानातल्या तरतुदी बनवलेल्या आहेत. आज या ठिकाणी तुम्ही मला माझं कर्तव्य बजावण्याकरता बोलवलं, त्यामुळे मी राजेशचे, मुख्य संयोजक प्रवीण खोब्रागडे सरांचे, गीता रामटेकडे मॅडमचे, आमचे पर्टिक्युलरली सहकारी दीपक सर, उपस्थित सगळे मान्यवर यांचे खूप आभार मानतो. आणि इथे सगळे बसलेले विद्यार्थी आहेत. पाठीमागे आमच्या शीतल मॅडम असतील, गणेश्वरी मॅडम असतील, हे MPSC तर्फे मुख्य सरकारी वकील म्हणून, सहाय्यक सरकारी वकील म्हणून क्लास 1 ची पोस्ट मिळवल्या. त्या आल्या, म्हटलं सर संविधान ऐकायचंय म्हणून आल्या. पाठीमागे बस. न्यायाधीश साहेब बसलेले आहेत समोर. त्यावेळेस हा प्रश्न नाही व्यक्ती कोणत्या जाती धर्माचा आहे, हा प्रश्न नाही. प्रत्येक व्यक्तीला आज संविधान जाणून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते प्रत्येकाला, ज्यांना माहिती आहे त्यांनी दुसऱ्याला शिकवायचं आहे, जो शिकल त्यांनी तिसऱ्याला शिकवायचं. ही काळाची गरज आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. इथे बोलवलं, माझं कर्तव्य मी बजावलं. सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि माझे शब्द थांबवतो. थँक्यू.